ओम शांती. ज्ञानसूर्य परमप्रिय शिव बाबा, ज्ञानचंद्रमा आदिदेव ब्रह्मा बाबा, मंचासीन उपस्थित सर्व लकी स्टार, लवली स्टार आणि सभेमध्ये बसलेले देश प्रभुरत्न. आजचा दिवस भाषण करण्याचा नाही आहे. आजचा दिवस शुभेच्छा, शुभकामना, शुभ आशीर्वादांची वर्षा करण्याचा आहे. प्रकृतीला पण किती खुशी आहे. तसं 7 जूनला म्हणतात पावसाळा सुरू होतो, परंतु 7 जून अजून तरी आलेला नाही आहे, टाईम आहे. परंतु इन ॲडव्हान्समध्ये प्रकृतीनं आपलं कार्य सुरू केलेलं आहे. तर आजच्या कार्यक्रमावरून मला जरा असा अंतर्मनाला संकेत येतोय. पूर्वी एक वेळ अशी होती ईश्वरीय कार्यामध्ये, ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये, जे ब्रह्माकुमार कुमारींच्या तपस्या भट्ट्या आहेत, ज्याला योग भट्टी म्हणा, त्याचा टाईम, त्याचा समय वेगळा असायचा. आणि ज्याला आपण पब्लिक फंक्शन, स्टेज फंक्शन म्हणतो, तो समय, ती वेळ वेगळा असायचा. पण आज ह्या कार्यक्रमामध्ये असा सुंदर संगम झालाय की आम्हाला भट्टी करता राजऋषी, राजयोगी, नुरेरत्न म्हणायला छोटे लाल आहेत. लाल तसा छोटाच असतो, परंतु नाव जरी तसं असलं तर या आतमध्ये मालवणच्या समुद्रासारखा खूप खूप खजाना भरलेला आहे. आणि तो सर्व खजाना या गोव्याच्या परिसरामध्ये ते आपल्या आपल्या रीतीनं खूप प्रकारे वाटत आहेत. एकीकडं खजान्यांची पण उधळण आहे, एकीकडं प्रकृतीची पण वर्षा आहे. मालवणमध्ये पण आमच्या वर्षाबेनजी आहेत, ते सुद्धा 2 दिवस आमची खात्री करून आमच्यावर वर्षा करत आहेत. आणि विशेषमध्ये ज्याला सभेमध्ये अथक सेवादारी, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये खरोखरच त्यागाचं फाउंडेशन पक्क केलेलं आहे. आणि या गोवा स्टेटमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा असो, कोणताही जिल्हा असो, तालुका असो, गाव असो, मोहल्ला असो, पण प्रत्येक ठिकाणी रात्रंदिवस त्या ईश्वरीय सेवेमध्ये श्री लक्ष्मी समान, दुर्गे समान उभ्याच आहेत. तर वास्तविक पाहता कौतुक त्यांचं करायला पाहिजे, प्रशंसा त्यांची करायला पाहिजे. कारण कोणतंही कार्य हे सर्वांच्या संयोगाने होत असतं. आणि काल ज्यावेळेला मी या ठिकाणी आले तर मी बॅनरवर नाव वाचलं, विश्व संयोगी भवन. मी म्हटलं वा बाबा वा, काय छान आहे. म्हणजे विश्वपित्यानं आमच्यामध्ये कला भरली की विश्वातल्या प्रत्येक आत्म्याला, प्रत्येक क्षेत्रामधल्या, प्रत्येक वर्गामधल्या, प्रत्येक फील्डमधल्या आत्म्याला आज संयोगाची गरज आहे. स्थूल संयोग दुनियेमध्ये सर्वच जण देतात. कितीतरी प्रकारच्या संस्था आहेत, संघटना आहेत, सेवाभावी संस्था आहेत, उरलं सुरलं गव्हर्नमेंट सरकार आहे. सगळेजण कोणत्या न कोणत्या रीतीनं, कोणत्या न कोणत्या रूपामध्ये, नानाविध तऱ्हेनं या समाजाची बांधिलकी, त्याचं जे एक ऋण आहे ते आपापल्या पद्धतीनं रिटर्न करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु म्हटलं जातं मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव.
जी आमची सर्वोच्च भारतीय संस्कृती आहे, त्याच्यामध्ये या तिघांचं स्थान हे अमूल्य आहे, सर्वोच्च आहे. माता, पिता आणि घरी आलेले अतिथी. वास्तविक पाहता माता, पिता आणि सर्वोच्च अतिथी हे परमात्म्यालाच या संगम युगावर शब्द लागू पडत आहेत. कारण माता पित्याचं ऋण कधी फिटलं जात नाही. माता पित्याचे आशीर्वाद घेतले जातात. पूर्वी एक काळ असा होता, म्हणायचे शिरसाष्टांग नमस्कार. शब्द किती गोड होता. समयाच्या अनुसार संस्कृती बदलली. मंदिरासमोर उभं राहून 2 हात जोडून डोळे मिटून 1 सेकंद का होईना नमस्कार देवाला केला जात होता. जसा समय पुढे चालला, सर्कल सायकल गतिशील आहे, तसं मनुष्याकडे वेळ कुठे राहिला. पूर्वी थांबत होता, डोळे मिटत होता आणि 2 हात जोडून नमस्कार करत होता. आता थांबायला वेळ नाही. आपलं असं केलं, आता नेमकं काय केलं ते पण मला कधी कधी कळत नाही. ते असं समजे नेमकं काय करतंय ते सुद्धा कधी कधी कळत नाही, पण काहीतरी करतोय. समाधान एवढंच आहे, तुटपुंज समाधान, की काहीतरी करतोय. परंतु आपण पाहतो काहीतरी करण्यात पण काही हास्यल नाही, अर्थ नाही. परंतु यथार्थरित्या प्रत्येक गोष्ट समजून उमजून परिचयासहित ज्ञानाचा 3रा नेत्र उघडा ठेवून जी गोष्ट केली जाते त्याला परमात्मा म्हणतात, ते यथार्थ आहे. आणि यथार्थ सत्य आहे आणि सत्य यथार्थ आहे. आणि म्हणून परमात्म्याची महिमा गायली जाते, सत्यम शिवम सुंदरम. परंतु सत्य काय तेच आज कुणाला जगाला माहिती नाहीये. आपले ते संत गाडगे महाराज म्हणत होते ना, गोपाला गोपाला पुण्य समजती पापाला. खरोखरच म्हणजे पुण्यकर्म काय आहे, पाप कर्म काय आहे, राईट काय, रॉंग काय, विनाशी काय, अविनाशी काय, उचित काय, अनुचित काय, लघु काय, भीम काय, कशातलंच अंतर लोकांना माहिती नाहीये. आणि हे सगळं जे अंतर आहे, ते अंतर आपल्याला शिवबाबांनी समजावून सांगितलं. आणि हे अंतर समजल्यानंतर मानवी जीवनाचं सर्वश्रेष्ठ लक्ष आणि ते लक्ष धारण करण्याकरता, तिथपर्यंत पोचण्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा, जो पुरुषार्थ आहे, जी योग साधना आहे, जी विचार प्रणाली आहे, जी जीवन पद्धती आहे, ती शिकवण्याचं काम शिवबाबांनी केलेलं आहे. म्हणून वास्तविक पाहता शिवबाबाच सर्वांचे परम शिक्षक आहेत. आणि परम शिक्षकांनी अशी काही आपल्याकडून मेहनत करून घेतली, जे एक ट्रेनिंग दिलं, जो एक तरीका शिकवला, विधी शिकवली, जो विधी शिकल्यानंतर प्रत्येक मनुष्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनाचं लक्ष समजलं जातं. कारण मनुष्याला जर जीवनाचं लक्ष समजलं नाही तर तो दिशाहीन होतो. तर लक्षदाता शिवबाबांनी येऊन आम्हाला हे लक्ष समजावून सांगितलं की तुम्हाला नेमकं जीवनामध्ये कुठं पोहोचायचंय, काय बनायचंय. बनण्याकरता जसं सांगतात, एकानं काय केलं, बाबा एक मनुष्य थोडासा लंगडा होता, काहीतरी पायाला झालं, त्यानं काय केला, त्याचा पाय बसवून दिला. पाय बसवून दिला, तो चालायला लागला. छान झालं ना, गावकऱ्यांनी पण सहयोग दिला. जाऊ दे, एका पोराचं भलं होईल, कल्याण होईल, आपल्या पायानं चालू लागेल. पायानं तर चालू लागला. गाववाल्यांना वाटलं किती छान झालं, आपण पुण्याचं काम केलं.
आपण एकाचं कल्याण केलं, भलं केलं. पण हे गाववाल्यांनी, डॉक्टरनी स्पष्ट नाही केलं की तुला पाय मिळाल्यानंतर तू ज्यावेळेला चालत जाशील, वाटचाल करशील, त्यावेळेला तुला पोचायचंय कुठं, ती पावलं कुणाकडे वळवायची. पाय दिले, खर्च केला, सहयोग दिला, पण ते पायानं तुला कुठं पोचायचंय हे लक्ष काही कुणी सांगितलं नाही. आणि त्याच्यामुळं पाय मिळून पण तो भरकटत राहिला. मग पुण्य केलं का पाप केलं? काय केलं? सहयोग दिला का काय केलं? मग या ठिकाणी हेच परमात्म्याने स्पष्ट केलं की तुम्हाला आपल्या मानवी आयुष्यामध्ये जे आयुष्य आहे, जन्म आणि मृत्यूच्या मधला जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये तुम्हाला काय आत्मचिंतन करायचंय, स्वचिंतन काय करायचंय, ईशचिंतन काय करायचंय, आणि दोन्हीचं कनेक्शन जोडून तुम्हाला आपल्या गंतव्यस्थानी, इच्छित स्थानी पोचायचंय. आणि ते स्थान परमात्म्याने आम्हाला सांगितलं की मुक्ती आणि जीवनमुक्ती. तर थोडंसं मुक्ती आणि जीवनमुक्ती शब्द जरा अवघड आहे, बोजड आहे, शास्त्रामधला आहे, कठीण आहे. परंतु जीवनामध्ये ज्या अनेक अडचणी आहेत, समस्या आहेत, विघ्न आहेत, पेपर आहेत, कटू अनुभव आहेत, आणि त्याचबरोबर ज्या बाह्य परिस्थिती आहेत, परिस्थिती एक प्रकारची नाही आहे, परिस्थिती भिन्न भिन्न प्रकारच्या आहेत. मग ती व्यक्तीकडून असेल, प्रकृतीच्या 5 तत्वाकडून असेल, शारीरिक व्याधीकडून असेल, बऱ्याच प्रकारच्या त्या परिस्थिती आहेत. आणि त्या सर्व परिस्थितीवर मात करण्याकरता जे आत्मबल पाहिजे, मनोबल पाहिजे, ते मनोबल आणि आत्मबल शिवबाबांनी या राजयोगाच्या पढाईमध्ये प्राप्त करून दिलं. पण आज आपण किती तारखेची वाणी वाचली? 2005ची रिवाईज अव्यक्त मुरली आज आपण वाचली. त्या साकार मुरल्या, अव्यक्त मुरल्या रिवाईज होत आहेत, रिपीट होत आहेत. याचा अर्थ समजून घ्यायचा की जी ओरिजिनल पढाई आहे, जो मूळ सिलेबस आहे, तो कधीच कंप्लीट झालाय. पढाई बाइंडअप कधीच झालेली आहे. जो सिलेबस आहे तो कधीच पूर्ण झालेला आहे. मग तुम्ही म्हणाल उरलंय काय? उरलेला जो कोर्स आहे तो रिवाइज कोर्स आहे. आणि त्या रिवाइज कोर्स मध्ये आपण सगळे आलेले आहोत. पण रिवाइज कोर्सचा एक फायदा आहे, पढाई जरी बाइंडअप झाली, सिलेबस संपला, परम शिक्षक सारखे सारखे समोर हजर राहू शकत नाही. त्यांची उपस्थिती सदैव या नेत्राच्या समोर नाही, बुद्धिरूपी नेत्राच्या समोर आहे. पण रिवाइज कोर्समध्ये फार मोठा फायदा आहे. रिवाइज कोर्सचा असा फायदा आहे, सिलेबस कंप्लीट आहे, आपल्याला काही नवीन बनवायचंच नाहीये, आपल्याला काही डोकं चालवायचं नाही, आपल्याला काही बुद्धी चालवायची नाही, आपल्याला काही विचार करायचे नाही. कंप्लीट आहे सिलेबस, 1 2 3 4 5 6 सगळं तयार आहे. पुन्हा त्याची जी समरी आहे, पढाईची समरी, सिलेबसची समरी, ती अंताच्या अंतामध्ये आमच्या हातात रेडी आहे. जे करायचं होतं ते ब्रह्मा बाबांनी, मातेश्वरी मम्मांनी केलं. त्यानंतर आमच्या अष्टदुर्गा, अष्टलक्ष्मी दादींनी केलं. त्यांच्या रोमारोमामध्ये ते भिनलं होतं, त्यांनी केलं. आमचं काम किती हलकं झालंय, आमचं काम खूप हलकं झालेलं आहे. आता सुद्धा जी न्यू जनरेशन ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये काहीच हरकत नाही.
इतका सगळा रेडीमेड माल आहे. बाबा म्हणतात मक्खन, दूध आणायचं नाही, गरम करायचं नाही, विरजण आणायचं नाही, दही लावायचं नाही, दही लागलं का ते बघायचं नाही, घुसळायचं नाही, लोणी काढायचं नाही, काही एक मेहनत नाही है ना. सगळं रेडी माल आहे. पूर्वी एक काळ असा होता, सुरेखा बेंजींना आठवत असेल, आमच्याकडे दादींचे 2-4 महावाक्य आले ते आंतरदेशीय पत्रामध्ये. आम्ही ते काय करायचो, दिवसा झोपत नव्हतो आणि हातानं लिहून एकमेकाला पाठवायचो. जे गीता पाठशाळेचे भाऊ बहिणी आहेत, आजूबाजूचे संपर्कातले लोक आहेत, त्यांना आम्ही ते हातानं लिहून पाठवायचो. आता काय, हातानं लिहिणे आता काय आहे, जेवढाही मधुबनचे लाईव्ह प्रोग्राम सगळे खजाने. म्हणजे किती सोपं काम आहे. म्हणजे इतकं सगळं सोपं काम समयाच्या अनुसार झालेलं आहे. पण समय शिक्षक नाही बनावा, समयाकडून आपण लेसन प्राप्त करावा, समयाकडून आपण सबक पाठ शिकावा. पण समय आपला शिक्षक बनू नये. समयाच्या पहिल्यांदी, जसं प्रकृतीने ह्या वर्षी मे महिन्यात आपल्याला धडा शिकवला इन ॲडव्हान्समध्ये, तसं इन ॲडव्हान्समध्ये आमची सगळी तयारी पाहिजे. प्रकृतीजीत, मायाजीत सगळं काही बनण्याची तयारी आमची पाहिजे. पण प्रत्येक गोष्टीवर जीत प्राप्त करण्याकरता, विजय प्राप्त करण्याकरता बाबांनी सांगितले, समयाच्या अनुसार तुम्ही शक्तींचा वापर करा. बाबा सर्व शक्तिवान आहे, ऑलमाइटी अथॉरिटी आहे, आणि त्या अथॉरिटीकडून आम्हाला अधिकारी स्वरूपामध्ये सर्व ज्ञान, गुण, शक्ती, वरदान, संबंधाची मदत, सिद्धी, विशेषता, कला सगळं काही प्राप्त झालेलं आहे. म्हणजे हा मार्ग प्राप्तीचा मार्ग आहे. आणि असा प्राप्तीचा योग आज या छोट्याशा गावामध्ये आलेला आहे. एक छोटासा अनुभव सांगते, काही नाही का नाही माहित नाही, एक छोटासा अनुभव सांगते. आत्ताच आम्ही उषाबेनजी होत्या, उषाबेनजी थोड्याशा नंतर पोचल्या. एका गावामध्ये आम्ही प्रोग्राम ठेवला होता. याच्यापेक्षा छोटं गाव नाही, याच्यापेक्षा थोडं बरं होतं. आणि त्या ठिकाणी 24 अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, छोट्याशा गावामध्ये 24 प्रशासकीय अधिकारी स्टेजवर. 2 दिवसापूर्वी माझ्या पुढं महापेपर आला, कारण मी तर काही कुणाला भेटायला गेले नव्हते, पण ओळखत होते. त्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना मी ओळखत होते. 2 दिवसापूर्वी काय झालं, खूप गरम होत होतं, कूलर नव्हता. मग मी म्हटलं ठीक आहे, काय नाही, मी खाली झोपते, म्हणजे काय होईल, थोडंसं झोप येईल. खाली झोपले तर शारीरिक कमजोरीमुळे सकाळी उठताच येईना. 1 वेळा प्रयत्न केला, डबक, 2 वेळा प्रयत्न केला, परत बसले. 3 वेळा प्रयत्नाच्याला मी बाबाला जोरात आवाहन केलं, बाबा मुझे उठाओ. आणि जसं बाबाचं आव्हान केलं, मला थोडं उठता आलं. उठून उभी राहिले, परंतु पाय अशी झाली. मी म्हटलं बाबा, आता परवा दिवशी प्रोग्राम आहे आणि इतके अधिकारी स्टेजवर आहेत आणि मदतीला लोक होते, पण स्टेजवर असं कोण खास ब्रह्माकुमारी नव्हत्या बाबा, ज्याला आपण स्पीच द्यावं. आम्ही म्हटलं ह्या वर्षीची थीम आहे, तर अशी अशी बहीण काय करेल, स्पीच करेल, हे करेल असं थोडंसं. परंतु त्यांना पण काही कारणामुळं नाही येता आलं, थोडासा उशीर पण झाला. आणि मग नंतर बघितलं, मी म्हटलं बाबा हा प्रोग्राम तुझा आहे आणि तू ऑलमाइटी अथॉरिटी आहे आणि तू आज ह्या अथॉरिटीजना एका स्टेजवर गोळा केलेला आहे. जर आमची थीम आहे वर्ल्ड युनिटी, तर हे वर्ल्ड युनिटीचं प्रतीक आहे, नाहीतर अधिकारी कशाला एकत्र येतील? एवढे अधिकारी आपली कामं सोडून कशाला एकत्र येतील? पण एवढं वंडर वाटलं मला, आरामशीर ते बसले होते. आणि ज्यावेळेला मी बापदादांचं आवाहन केलं की बापदादा उठा लो मुझे, तर उठता आलं. पण आता बाकीचं पुढं प्रोग्रामची तयारी,
मग 2:30 वाजल्यापासून योगभट्टी केली 2 दिवस. आणि योगभट्टीमध्ये ब्रह्मांडाचं आवाहन केलं. संपूर्ण ब्रह्मांड, संपूर्ण युनिवर्स मला साथ देत आहे. प्रकृती ही देहाची प्रकृती मला साथ देत आहे. या प्रकृतीची 5 तत्व मला साथ देत आहेत. सायन्सची सर्व साधनं मला साथ देत आहेत. आणि पूर्ण ब्रह्माकुमारी विद्यालयाचा आंतरराष्ट्रीय परिवार मला साथ देत आहे. आणि असा ज्यावेळेला संकल्प केला तर प्रोग्राम इतका सक्सेसफुल झाला आणि कोणत्याही प्रकारची म्हणजे अडचण तर प्रश्नच नाही. जे काम आपण शुद्ध मनानं करतो, निस्वार्थ मनानं करतो आणि ज्याच्यामध्ये आपला दृढ संकल्प आहे आणि ज्याची पूर्व प्री प्लॅनिंग केलेली आहे, ते सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, त्याच्यामध्ये तर आपल्याला यश मिळतंच मिळतं. आणि म्हणूनच बाबा नेहमी सांगतात की मेहनत को मेहनत नहीं समझो, मेहनत को मोहब्बत में डालो, मोहब्बत में परिवर्तन करो. आणि जेव्हा आंतरिक प्रीतीचा धागा कोणाकडेही न बघता, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता, कोणताही कमजोर संकल्प न करता बाबाशी जर आपली प्रीत अखंड असेल, निस्वार्थ असेल, निर्विकारी असेल, तर आपापच बाबा आपल्याला प्रत्येक वेळेला सहयोग देत असतो, मदत करत असतो. आणखीन अशीच एक गोष्ट झाली. एके ठिकाणी आम्ही गेलो, उषाबेनजी होत्या आणि आजूबाजूवाल्यांना निमंत्रण दिलं होतं. आमच्याकडे ब्रह्माकुमार सूरजभाई आले होते. तर आम्ही एक अंदाजे संख्या काढली होती भोजनाची आणि थोडंसं आम्ही म्हटलं चला एक नवीन प्रयोग करूया. तर आम्ही काय केलं, असं गावामध्ये मोठे मोठे बॅनर लावले. म्हटलं बघू तर काय होतंय. योगीराज, सूरजभाई असं आम्ही थोडीशी ॲडव्हर्टाईज केली आणि त्या ॲडव्हर्टाईजचा इतका छान परिणाम निघाला. म्हणजे अज्ञानी लोकसुद्धा, अनेक लोकसुद्धा त्या प्रोग्रामला आले. आता प्रोग्रामला फक्त आम्ही बिकीच्याच ब्रह्मभोजनचा अंदाज धरला होता आणि तिथे पण 3 दिवस बघितलं. ते जे होतं राहण्याचं ठिकाण बहिणीचं, ते 3ऱ्या-4थ्या मजल्यावर होतं. खाली सगळी शॉपी, मग ते काय म्हणतात जिम, 2 मजल्यावर जिम आणि बहीण त्याच्याही वर राहायची. मुळामध्ये मला इतका जिना चढून जायचं फार कठीण वाटायचं. मग 3 दिवस 3 दादींचं आव्हान केलं. पहिल्या दिवशी प्रकाशमणी दादींचं आव्हान केलं, संपूर्ण दिवस सहयोग मिळाला. दुसऱ्या दिवशी गुलजार दादींचा हे केलं, आव्हान केलं, सहयोग मिळाला. पण 3ऱ्या दिवशी अशी वंडरफुल गोष्ट झाली. मी म्हटलं बाबा 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 आता विचार करूनच करणार. 3ऱ्या दिवशी जानकी दादीजींचं सहज हे केलं, आव्हान केलं. मी म्हटलं दादीजी सारी प्रजा आपकी है, आपने बुलाया है. लहान मुलं कसं गोष्टी करतात तसं बाबांशी आणि दादीशी हे करत होते, चिटचॅट करत होते. मी म्हटलं दादी ये रचना सारी आपकी है, रचयिता आप बैठे हो, आप ऊपर क्या कर रहे हो, सारा टाइम तो ऊपर बैठते हो, इधर उधर जाते हो, सारा काम छोड़ो, इधर आ जाओ, इधर आज आपकी बहुत जरूरत है. आणि एवढा प्रचंड अनुभव केला. 6 वाजेपर्यंत पुऱ्या लाटतच राहिला माता. मी म्हटलं बापरे बापरे बापरे. ती भाजी एवढी टेस्टी झाली होती, म्हणजे त्याचं काय वर्ण. मी म्हटलं दादीजी अब आप जहाँ से आए हो ना वहाँ जाके बैठो, अब आप आराम करो, अभी मैं खड़ी रहती हूँ. जो है अभी 5-6 बजे तक पूरी अब पूर्ण होनी चाहिए, पूरी अब पूर्ण होनी चाहिए. अभी आप जहाँ से आए ना आपका बहुत धन्यवाद है, मैं कभी नहीं जिंदगी में भूलूंगी. म्हणजे बाबा ते बाबा, तो तर ऑलमाइटी अथॉरिटी, पण एक दादींची काय ताकद आहे ह्याचा आम्ही प्रत्येक प्रोग्राममध्ये अनुभव केला, पल पल अनुभव केला आणि आजही अनुभव करतो. म्हणजे त्या शिवशक्ती आणि 3रा दैवी परिवार, म्हणजे एवढ्या शक्ती सगळ्या आपल्या सभोवती आहेत आणि त्या सभोवती असणाऱ्या शक्तींच्या मध्ये मी आत्मा उभी आहे, मी शिवशक्ती उभी आहे. तर
प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक कार्य हे समयानुसार सफल होणारच. सफलता आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. कधीही कुठेही, जसं आम्हाला सुंदरी दीदी नेहमी सांगायच्या, हर सेवा केंद्र संपन्न बनता है, हर सेवा केंद्र में हर बात भरपूर है, हर बात भरपूर होती जाएगी. मला आठवते आम्ही कोल्हापूरला एकदा गेलो, तर कोल्हापूरची त्यावेळेला स्थिती गीता पाठशाळा टाईप होती आणि खूप साधारण होती. तर मी असं ते काहीतरी थोडंसं सामान आलं होतं, काही पालेभाज्या, आणि दुधावर झाकायची झाकणी सापडत नव्हती. मी म्हटलं आता काय करावं, दुधावर झाकायची झाकणी सापडत नाही, माहीत नाही म्हटलं इथं झाकणी आहे का नाही. म्हणजे असं थोडं चिंतन करत होते. तेवढ्यात बहनजी आल्या समोर, बोले नलनी एक दिन तुम्हारा भी भंडारा ऐसा भरपूर हो जाएगा. मी म्हटलं बहनजी माझा भंडारा कुठून आला, मला खायला एकच पोळी लागते, माझाच तेवढा स्टॅमिना आहे. बोले देख ना एक दिन तुम्हारा भी ऐसा भंडारा भरपूर हो जाएगा. चला दादी ते दादी, दीदींच्या मध्ये काय पॉवर. तर या सर्व पॉवर्स संगम युगावर बाबांनी प्रत्येक बच्चाला आपल्या स्थितीच्या अनुसार, बुद्धीच्या अनुसार, मनोबलाच्या अनुसार आणि त्याच्या धारणेचं जे परफेक्शन आहे त्याच्या अनुसार दिलेल्याच आहेत ऑलरेडी. त्याच्यामध्ये जसं आज बाबांनी मुरलीमध्ये सांगितलं, दाता नंबर नहीं बनाता है, लेने वाले में नंबर है, सब नंबर 1 नहीं है. तर तो अनुभव आपण संगम युगावर करायचा आहे आणि आपण स्वतःला भरपूर बनवायचंय. आता जास्त काही बोलत नाही, कारण म्हटलं काय जातं, हजारों फूल कम है, हजारों फूल कम है दुल्हन को सजाने के लिए, एक फूल काफी है, एक फूल काफी है अर्थी पर चढ़ाने के लिए. त्याच्यामुळे दिवसभर जरी तुम्हाला किती सांगत बसलं, परंतु ब्रह्मभोजन पण टाईमवर झालंच पाहिजे. सुवर्णाबेनना बहिणींना नंतर रेस्ट मिळालीच पाहिजे, क्योंकि हजारों फूल कम है. संपन्न अवस्थेला पोचल्यापर्यंत अनेक प्रकारच्या गोष्टी थोड्या थोड्या आमच्यामध्ये कमी असणार आहे, परंतु ती कमी कमजोरी आपण सर्वजण 2025 वर्षामध्ये संपून टाकूया. आणि यज्ञ जितक्या तीव्र गतीनं समाप्तीकडे चाललाय, संपन्न बनण्याकडे चाललाय, आपण स्वतःची स्थिती लवकर संपन्न बनवून बाबांची लवकरात लवकर प्रत्यक्षता करूया. ही शुभ भावना, ही शुभ कामना या भवनामधून अनेक प्रकारच्या स्थूल आणि सूक्ष्म भावना ठेवून येणारे भक्त, प्रजा सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतील. आणि इथं येणाऱ्या बहिणी जी कामधेनूप्रमाणे निस्वार्थ भावनेनं कार्य करेल, सर्वांचा भंडारा भरपूर होईल. ही शुभ भावना, शुभ कामना. ओम शांती.